टी शर्ट ओली झाले का? चड्डी पण ओली झाली का? अरे याला सांगता नानी पण सांगताय का बोलता आले का सुसू या सांगता नाही ना जाऊन बेडरूम मध्ये बाबा या उरवला माझ्या अंगावर मार खाशीला बापू. चला घ्या चला नको त्याच्या मागं लागू. गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर चला आज आहे उपवास, संकष्टी चतुर्थी आहे. तर आमचा दोघांचा असतो आज उपवास. आता हे चालल्यात बाहेर. थोडं मला काम आहे, मी चालू बाहेर गाईज. आणि आता दुपारपर्यंत तरी ब्लॉग कंटिन्यू करेल. त्याच्यानंतर दुपारनंतर घेईन मी ब्लॉग कंटिन्यू करायला. जायचं होतं मंदिरात आज ॲक्च्युली. आमच्या इथे बालेगाव आहे, तिथे गणपती बाप्पांचं मंदिर आणि खूप मस्त तिथं मंदिर पण आहे आणि पब्लिक पण भरपूर असते. तर आता मला आता टाईम नाही, मी येईन दुपारी. त्याच्यामुळे आता ही ब्लॉग कंटिन्यू करेल. आणि 2 दिवस झाला आपल्याला काहीच टाइम भेटत नव्हता. पप्पांची पुण्यतिथी होती तर त्याच्यात जरा धावपळ दमलो, तर त्या दिवशी नाही ब्लॉग शूट केला आणि काल पण नाही केला. तर आज परत 2 दिवसानंतर आपला म्हणजे गॅप गेला आणि आज चालू केलेला आहे. मला वाटतं त्या दिवशीचा थोडाफार शूट केलेला होता त्या दिवशी, पण तर तो टाकायचा का नका राहू दे. कारण की ते गाईज काय जास्त शूटच नाही करा भेटलं बघायला गेलं तर, कारण की कामानच होतो. तर काय ते म्हणजे तुम्हाला पण बघायला काहीतरी वाटलं पाहिजे म्हणून काहीतरी टाकायचा, म्हणून फायदा नाही त्याला. तर चला तर आज आहे संकष्टी, चांगला दिवस आहे. बघूया कसा दिवस जातो आणि कंटिन्यू राहा तुम्ही शेवटपर्यंत. आमचा हा ब्लॉग बघा, मजा येणार तुम्हाला. तर गाईज आता हे गेले बाहेर भाऊ बघा. आता आम्ही बघतोय यांना खिडकीतून. बाबू पण इथे उभा आहे. बाबूची अजून काही आंघोळ नाही झाली. तर आता हे जाता जाता यांना दिले खजूर खायला. हे बघा, हे खजूर आणलेले, हे दिलेत आमच्या मावशीने पाठवून. भारी लागतात, सगळे खाल्ला आम्ही. फक्त आता मम्मींना द्यायचं आहे. मस्त भारी लागला न. दुसरं हे दिल त्या या बटाट्याच्या काड्या, हे पण रात्री मी खाल्ल्यात. रात्री मला भूक लागलेली, हे कामावरून आले तेव्हा मी घेतलेलं मग खायला. हे खजूर दिलेत मला मावशीनी, दुबईवरून आणलेत, ओमानवरून. तर बाबूच्यासाठी ते स्पेशल पाठवून दिलेत. चॉकलेटा पण पाठवून दिली ती, पण मला वाटते मी चॉकलेटा काही दाखवली नाही ब्लॉगमध्ये. हां, तुला खजूर पट्ट ना, बाबूला खजूर पट्ट म्हणून बाबूच्यासाठी म्हणजे सगळ्यांना दिलता. तर इकडं मला पण पाठवून दिले बाबूच्यासाठी खास. परत डबल पाठवून दिलता न. हे पण काहीतरी कपडा दिले मावशीने पाठवून, मी अजून खोलून नाही बघितला. आणि ही लेस दिले एवढी. तर मी काय अजून खोलून बघितलं नाही काय आहे काय नाही, कारण की टाइम भेटलाच नाही. तर हे सगळं आणलेला पुण्यतिथीच्या दिवशी जेव्हा वैभव आलता तेव्हा सगळा मम्मीने पाठवून दिलता. बाबूला एक गाडी पण दिलती, तर त्या गाडीचा बाबूने वाटोला लावला सगळा. तर चला आता भेटू पुढे. आता काय काय आज आता दुपारी जेवण तर नाही बनवायचं बहुतेक, पण मम्मीचं काय बनवायचं असेल तर तुम्हाला दाखवेनच. तर पुढे कंटिन्यू राहा आमच्या बरोबर. आता बाबूची आंघोळ वगैरे करून झाले न. बाबू बघा कसा डान्स करते आणि गाणे बोलते, तुम्हाला दाखवते मी. नीट नीट उडी नको. काय गाणी बोलतोस? गाणी बोल, नीट बोल ना. कोण आहे सोना? कोण सोना? कोण आहे? कोण? मम्मी सोना आहे. आणि पापडी कोण? तू. तुझं नाव काय? बसून सांगायचं असते, झोपून नसते सांगायचं. सांग. तुला मामाने काय आणलेला? काय खाऊ का? गाडी. अजून अजून काय आणलेलं खाऊ? तो कोणी आणलेला खजूर?
ती माझी मावशी आहे. मग तुझी आई आहे ती. तुला अजून काय आणलेलं मामाने खाऊ? ना आपले मामाने आपले मामाने काय आणलेलं खाऊ? काल काय खाल्लंस तुम्ही? बर्फी बर्फी आणलेली ना? कशी लागत होती? काय कशाची तुला भूक लागली? याचा सगळा खाल्लास तरी. दुबईची खजूरची भूक लागली. मग आता तुम्ही 2 खाल्लेस ना, एकदम नसताना खायचं. मग संध्याकाळी खाऊ आता जेवायचं. मग काय पाहिजे? आता मी घेतले बाबूला जेवण बनवायला. तर बघा बाबूला बनवते डाळ खिचडी. मस्त डाळ खिचडी बनवायला घेतले घी वरती. आता घेतो बाबूला डाळ खिचडी बनवून, कारण की बाबूला हीच खिचडी जाम आवडतं ना. बाबू खाते पण मस्त, म्हणून मग बरं हीच बनवते त्याच्यासाठी. तर चला आता घेतो मी डाळ खिचडी बनवून. गाईज बघा इकडं मस्त ठेवले घी काढायला. घी बनवायला घेतले. जाम टाइम झाला ठेवले. आता होईल थोड्या वेळानं. तर आता घ्यायचं घी बनवून. आता ठेवले मी बाबूचं पण शिजवत नाही. एकाकडं घी पण होते रेडी. तर तोपर्यंत हे झाले पसारा. तो घेते मी आता पसारा आटपून. मग नंतरला आमची पण जरा उपवासाची फलाराची तयारी करायची आहे. दाखवते तुम्हाला काय बनवायचंय काय नाही आज. तर गाईज आता मी घेतो आमचा उपवासाचा बनवायला. बघा इथं मस्त मी टाकलेली सकाळी उठल्यावर मुगाची डाळ, नाही शेंगदाणा पण भुजून घेतले. मी आता बनवतो मूग डाळीचे भजी, म्हणजे उपवासाचं मूग डाळीचं भजी बनवतो. नाही तर नुसते आता मुगच डाळ घेतले, कारण की नाही तर जरा असं खायचं असल्यावर मी थोडी चण्याची डाळ पण घेतो आणि तुरीची डाळ पण घेतो याच्यात. पण आता उपवासाला म्हणून मी नुसतं मुगाची डाळीचंच बनवायला घेतले. मी रेडी केले मुगाचे याचं ना. मी दुसरा पण एक ट्राय केले, तुम्हाला दाखवते. हे बघा यो केले, म्हणजे मुगाची नुसती मूग डाळीचं भजीचं बॅटर केलंय. याच्यात मी काय केले, एक बटाटा किसले मस्त. बटाटा धुवला वगैरे ना, मस्त किसणीशी किसून घेतला ना, तो मिक्स केले. म्हणजे दोन्ही यो पण ट्राय करणार आहे, बघू बरं कसा लागते म्हणून यो वेगळा गेले ना. यो ठेवले थोडूसा ना. याच्यात मम्मी सणा पण टाकले भजी, कारण की मम्मी सणा कमी, कारण की मम्मी सणा भाजी पण आहे आणि काय बोलतात भाजी पण आहे आणि पापड वगैरे पण तळले ना. मग थोडीशी जेवण जरा 4-5 भजी, 4-5 भजी म्हणून मग याच्यान भजी करायला ठेवले ना. याच्यान तळलेला पापड म्हणून मग त्याच्यातच घेतला मी, दुसरी कढई नाही वापरली, कारण की आमचा उपवास आहे. तर चांगला फ्रेश नुसतंच ओरडत बसते. तर आमचा उपवास आहे तर चांगला फ्रेश तेल घ्यायला लागल, म्हणून मग मी आमची भजी नाही केली अजून. मम्मी सणा जेव्हापुरती मी घेतले शिजवत, त्याच्यात पापड तळलेलं. तर मग चला आता यांना पण टाइम लागणार आहे, म्हणून आमच्यासाठी काय बनवून नाही घेत. नाही तर पण आता घी चालय होत आलंयच आता. तर चला आता मी घेते बाबूला जेवण बनवायला. घीच आता घेतले बाबूला इथं जेवायला, बाहेर बसले. बघा बाबूला बनवले डाळ खिचडी न ही मुगाची भजी न पापड. तो बघा घास खाले न गेले, परत खेळाला. तर माझं झालं बाबूला जेवण वगैरे भरवून. हे काय अजून आले नाही, म्हणून आमचं काय अजून बनवून नाही घेतला. न इकडं बघा, इकडं ही घी बनवलेल्या त्याची शाय घेतलेली खायला, घेतले म्हणजे खायला. याची गाय एवढी का जरा पण धीर नाही. हे बघा गाण बघा, जाम म्हणजे अशी मस्ती करते ना का वैताग आणते नुसता, कुठली गोष्ट ऐकतच नाही. गरम आहे आता तरी पण गाय चालले त्याची खायची. कसं लागतंय?
गरम नाही आहे, लागते कशी. ओके खा. इथं घेतले नाश्ता करायला म्हणजे फलाराचा खायला. आता आल्याने 2:30 वाजत आलं तवा आल्या नाता घेतले खायला. जाम ट्रॅफिक होती काही तरी मी बाहेर जाऊन काहीच खायला नाही भेटला. घरचे खाऊन गेलो तेवढं म्हणजे चहा पिलता ना 2 खजूर घालतं. आता हिने मूग भाजी बनवले मस्त आहे की चटणी बनवली. चटणी तर जाम भाजी लागतात, चटणीला जाम टेस्ट येतं. कांदाची बनवली काय माहिती काय काय टाकले याच्यात? शेंगदाण्याची. शेंगदाणा आणि दुसरा काय? शेंगदाणा, कोथिंबीर, मिरची, जिरा, मीठ आणि पाणी टाकलं असेल. पण घट्ट पण हे बघा काहीच घट्ट बघा म्हणजे इकडे बघा हे बघा असं टप म्हणजे एकदम असं पातळ पाणी क्रीमी 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 आणि खायला पण आवडी भारी ना. मूग भजे मस्त म्हणजे असा उपासाला एक नंबर. तर चला मग आता आम्ही घेतो फलाराचा खाऊन. तू गपचूप बस, मी पण गपचूप बसतो. तू भांडू नको माझ्याशी. हा तू भांडतस माझ्याशी. तू 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 भांडत कपड्याला लक्षण टाक. भांडाचं काम करतं काय नुसता बोलतो तू नको भांडू माझ्याशी. भांडत येऊ माझ्याशी. कोण भांडत? कसा बोल डॅडू ना कसं भांडू नको. अजिबात नाही गपचूप बस. मी भांडत नाही तुझ्याशी. गपचूप खा. ये चिकट लागल. अजून इकडं बाकी आहे. त्याचीच वाट बघतोय तो म्हणून तो त्या जीवावर खातात वाले. त्याचं म्हणणं एकदाशी ते काव पुरता काय तिथं आहे लस्सी आणि चहाच आहे. सुनी तुला चहा सांगलेला का याच्यात? मला लस्सी आणलेली आहे. तो वाट बघतोय का ते कधी खोलतात म्हणजे मी तिथं पियाला मोकला म्हणजे यो राहू दे बाजूला. गुड इव्हनिंग गाईस. तर उठलेलो आहे आता मी मस्त फ्रेश वगैरे झालो. आलो डायरेक्ट किचनमध्ये आणि किचनमध्ये मॅडम सुद्धा आहेत. मॅडम आता आपल्याला ठेवलेला आहे मॅडमनी चाय. हे बघा बघू शकता. आणि ग्लास पण घेतले दोघांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर इकडे घेतलेली तयारी जेवणाची. लगेच सगळे वाटतं तयाऱ्या करून ठेवल्या नाही का? ठेवले उकडून या करायच्या मिरच्या झाले उन्हावणी. मोदक बनवायला. आणि मोदक मध्ये लागलेली चो बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे चो बोलतात. चला आता ही घेईल जेवण बनवायला. मी आता पहिले येतो चाय पिऊन, कारण की उपवास आता काही आज चहामध्ये खाऊ पण शकत नाही ना काही नाश्ता करू शकत. आता काही उकडा विकडायला पण नाही आणला. काहीच नाही ना काहीच दिसत नाही तशी. तो उकडायला पण ना काय आणला कारण की काही भेटला नसेल. उकडलेले मग कच्च्या कुठले शेंगा दिल्या कसल्या तरी काही ते बाजूवाले आहेत आमचे त्यावी. भू शेंगाचे शेंगा आहेत पण भुजाचे हो हे उकराचे नाही भुजाचे आहेत. यांना तर वालू कुठे नाही आणायची. समुद्रावर जायला लागत वालू आणायला. काय माहिती. तर चला काय आता घेतो चाय पिऊन. तुम्ही पण एक चाय प्याला आणि मग नंतर चालू होतील आपल्या संकष्टीची जेवणाची तयारी. म्हणजे काय काय पदार्थ तुम्हाला बघायला भेटेल. आज हिने ती खीर पण आणली. ती खीर पण मला जाम आवडतंय. म्हणजे हिला ती म्हणजे काय शेव बोलतात तिला. शेवयाची खीर पातळ ती शेव असते त्याची. मला पण जाम आवडतं ती. आज तिने बनवायला घेतली ती पण कधीपासून हिला पण खायची होती. तर आता सगळी बघितली तुम्ही आता तयारी करून ठेवलंय. तर चला आता पहिले घेतो चाय पिऊन. चहा पिल्यानंतर एनर्जी. मग नंतर आमच्या मॅडम जोश मध्ये कामं करतील. ना मम्मीने घेतलं इकडं मागच्या साईडला बघा. आली मम्मी आता पाणी भरायला घेतले. बघा बाटल्या वगैरे सर्व भरून आणल्या पण मम्मीने. मम्मीचं संध्याकाळचं काम हे असतं पाणी भरायचा. आता लावली मोटर पाणीवरती टाकीन चढवायला. तर चला घेतो आता चाय पिऊन. तर गाईज आता माझी चालली जेवणाची तयारी. तुम्हाला मगाशी यावी दाखवलं. तर बघा आता मी घेतले शेवयाच्या
म्हणजे शेवची खीर बनवायची आहे, त्याची तयारी करायला घेतली. बघा ही शेव बनवायची आहे मला. आहे दूध पण गरम करत ठेवले. नाही इथं झाले माझी डाळ, नाही इथं एकाकडं शिजते माझी भाजीचा कांदा टॅमॅटो, नाही यो केले मोदकांचं पीठ. इथं आता बघा हे पण होईल. चालू झालेले मोदकांची तयारी आणि जवळजवळ 3, 7 मोदक झालेले आहेत. हे बघा मम्मी पण बसले. मम्मी आहे तर मला नका दाखवू, आता काय बोलणार. हे बघा गाईस मोदक चालू झालेले. किती सुंदररित्या मोदक बनत आहेत. मम्मी बनवून देते या चामट्या, काय बोलतात याला, चामट्या पाल्या, काय माहिती काय बोलतात, यांनाच माहिती. आपल्याला फक्त मोदकच माहिती आहे. आणि हे बघा किती सुंदर असा मोदक बनवतात धनश्री. दाखव एकदा वरती करून. बनवते. अरे अरे कुठं चालला मोदक पाला तुझा. बघ बघा मस्त मोदक बनवले मॅडमनी. आणि आताशी त्यांचं 7-8च मोदक होतात. जेवण बनवत बसू. आणि डबल एकदा तुम्हाला दाखवतात, तिथं दाखवितच असेल. सगळं वाटतं रेडी झालं तुझा. काय बाकी आहे? भात घालायचा आहे, पापड तळायचे, मिरच्या करायच्या. म्हणजे भाजी बिजी झाली, वरण झाला. ही बघा ही खीर गाईस दाखवली का? नाही दाखवते ती, अजून त्याच्यात दूध टाकायचं आहे. अरे मी आणू का, घेऊन येऊ? आणले का? हे बघा गाईस ही खीर तुम्हाला माहितीच असेल. काय शेव खीर बोलता हिला. ही मला तर जाम आवडतं ही. कारण की मी पहिले जाम खायचो ही खीर बनवायचं तेव्हा, पण आता कधीपासून बनवतच नाही, त्याच्यामुळे खायलाच नाही भेटत. नाही तिला वर्ष बनवतात नव्हता, विषय क्लोज होता तो. आता त्याच्यामुळे आता बनवायला सुरुवात केली तिने, गोड पण असं म्हणजे काय पण ना. अंकल संचे जाऊन काय केलं ते पण सांग. काय केला? काजू बदाम नाही, काय केलं तुम्ही आता? टी शर्ट ओली झाले का? चड्डी पण ओली झाली का? अरे याला सांगता, नानी पण सांगताय का बोलता आले का सुसू? किंवा सांगता नाही ना, जाऊन बेडरूम मध्ये असतं बघा तसं कसं आहे. लपायला लागला आता. अरे मग नंतर आणला बाहेर, मग काढली त्याची या पॅन्ट आणि मग नंतर लगे केली. तरी पण आता ती टी शर्ट अख्खी ओली. गंदा बॉय, बॅड बॉय सारखा नाही वागायचं बाबू. लगेच सांगायचं आलेलं असल्यावर. सांगतो तो, मग तेच सांगता तिथं राहिला, सांगतच ना तो. असं का केला बाबू? रूम मध्ये आला लगे तिकडं. मग लगे याला मी बाहेर काढला ना, नेला सुसू करायला त्याला. त्यानंतर लगे नानी बागा गेली बेडरूम मध्ये. योग्य बोलते इकडं झालेलं आहे, पूर आलेला आहे की इकडं. लपत बघा दुसरा. तर चला काही चालू आहे आता यांचे मोदक झाल्यानंतर घेऊ आपण. कितीचा उंगवण आहे बघायला लागेल. बघले का? 8:41चा उंगवण आहे. मग 8:41ला आपण घेऊ सर्व मांडा करायला देव बाप्पाचा. तर बघा कंटिन्यू ब्लॉग. आणि मस्त आहे की आज घेणार मी मोदकचा आनंद. कारण की जवळजवळ 1 वर्षानंतर घरी मोदक बनत आहेत. गणपतींचं खाल्लं असं पण झालं ते संकष्टीला. प्रत्येक संकष्टीला कुठं आपला मोदक, पहिले आपण प्रत्येक संकष्टीला मोदक बनवायचो. पण आता 1 वर्ष झाला कुठलेच संकष्टीला नाही ना, असं सांगतो मी. गणपतीत खाल्लं रे मी, पण जे घरातले मोदक संकष्टीचे गाईज मी आज 1 वर्षानंतर खाणार. तर चला आता यांना बनवू द्या मोदक. यांची कामं चालू आहेत. मी पण आता जरा बघतो कसं काय आहे, काय खाय प्यायला भेटतं का. भूक लागतं गाईज मला. म्हणजे उपवास निघायला हार्ड जातं, पण उपवास करायची इच्छा पहिल्यापासून आहे म्हणून करतो मी. तर चला काय आहे का बघतो आता खायला थोडासा. आता घेतलेलं आहे मांडा करायला. याचं आपलं कशाचं बोलतात रे, आपलं संकष्टीचं मांडा करायला घेतलेलं आहे आपला. हे बघा धनश्रीने पाट वगैरे ठेवलेलं आहे मस्त की. आता त्याच्यावर काना भरायला घेतलेला आहे. आणि वाचलेले आहेत 8:45 आणि 8:41 आज उंगवण होतं. आणि आम्ही गाईज म्हणजे जे उंगवण असतो त्याच टायमाला घेतो. म्हणजे असं नाही का लवकर वगैरे उपवास सोडून घेतो संकष्टीचा, असं नाही. जो टायमिंग दिलेला त्याच टायमिंगला घेतो आम्ही उपवास सोडायला. हे बघा आता याची मस्ती बघा. तिला आता काना पण नाही भरून देत ते बघा. अरे व्हाईट मध्ये काढायचं असतं पिल्ल्या, ब्ल्यू मध्ये नाही.
तर बघ ना काढूनच ना देतो आता तिला. काय बोलायचं या आपल्या महारथीला. मग ते बघा आता इकडे बघा टाकलंय बघा खाली. हात तिचा हलवत होता कधी अजून धक्का देत होता. सगळं पसरून लावली वाट सगळी कण्याची त्यांनी. आता मार खायचा आहे का तुला? तुला मार खायचा आहे का? म्हणून या पोरेच्या हाताने ना ही फुलं द्यायला याच मुलं वैताग घेतं. याच्या समोर फुलं आणायला पण. आता बघा तिने घेतला तिथं बारीकसा हार बनवायला. याला भेटली फुला लगेच काम चालू केलं. इकडे बघा हे बघा येतं अंका बिंगाव. मार कशाला बेदम. नाही बरं आता तू आहेत बरं फुला तर बरं म्हणून नाही आणला मी. आणि फुला एक तर कमी ना त्याने. आणि बघा आता पिल्ल्या कशाला मार खायची कामं करतं. तू मार खायची कामं कशाला करतो बोलतं. कोणच्या डोळ्या बिल्या घाल एकदाशी. काय काय विषय काय तुझा मला ते सांग पहिले. हा अरे तिथे ठेवायचे बा इथे बाबू. अरे इथे येडा बनवले. तर चला गाईज आता घेतो आरती करायला. मस्त आहे की मांडा केलेला आहे बघू शकता. गणपती बाप्पांना हार जेवण ठेवलेलं आहे. केली मोदक आणि हा आरतीचा ताट आणि आरतीसाठी आहे रेडी. चला टाइम झाला. हो चला. हे बघ बाबा या उरवलं माझ्या अंगावर. मार खाशीला बाबू. चला घ्या चला नको त्याच्या मागं लागू. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उडशेंदुराची. कंठी जलके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रव. विठ्ठल 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 विठ्ठल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. इथे आता घेतलेले धनश्रीने सर्वांना जेवण वाढायला बघू शकता. चौघांची आमची 4 ताट आणि आमच्या रुद्रांचा 5वा छोटासा ताट इथे बघू शकता तुम्ही. कारण की आमचा रुद्रांश सुद्धा आमच्या सोबतच जेवायला बसतो. आणि त्याची पण त्याला बाबा त्याचं वेगळं ताट द्यायला लागतं. आणि हाताने जेवणार तो नाही बाबू. तर बघा पापडा उभी लागला लगेच. यो कोणचा आहे रा? सर्वेश घे. आणि इथे बघा तुम्हाला दाखवता आजची आमची मेजवानी काय काय आहे ती. वरण भात पापड. ही आहे मटकीची भाजी बरोबर. मुगाची सॉरी मुगाची भाजी. लोणचा नाही हो काय आयटम ते आहेत काय नरम नरम मध्ये. अच्छा म्हणजे मोदकाचं पीठ होतं त्याच्यात. तो कसं काय तुम्ही काहीतरी संशोधन लावता मला काही समजत नाही. फेकायचं नाही काहीतरी बनवायचं. बरोबर काहीतरी कला आली पाहिजे. तर ठीक आहे. तर मी पहिल्यांदा खातो कसं काय येतं आता काय टेस्ट आहे माहिती नाही. आणि ह्या आहेत कुरकुरीत मिरच्या बरोबर. कुरकुरीत मिरच्या का या. हे बघा वेगळी पद्धत ही काहीतरी मिरच्यांची. कुरकुरीत मिरची ही अशी. तर चला गाईज आता घेतो जेवण मस्त आहे की. आपला आजचा जेवण असं आहे संकष्टीचं वरण भात. आणि मला तर वरण भातच आणि भाजी लागते काहीतरी. आणि उपवास सोडायला ॲक्च्युली असंच जेवण असतं आमच्याकडे दर संकष्टीला. तर आता आम्ही घेतो जेवण. बाबू पण बसलेला जेवायला. आणि बाबूनी सुरुवात पण केली. हा गणपती बाप्पांचा ताट घेतले त्यांनी. बाप्पांना जो प्रसाद होता तो. तर चला आता घेतो जेवण. धनश्रीने तर घेतलाय बघा उपास सोडायला पण. त्याची तर झाली आता. आता मी पण घेतो उपास सोडून. आणि तुम्ही पण या जेवायला. सुंदर असं जेवण आहे आमच्याकडे आज. या जेवायला. तर काही जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आलो आता डायरेक्ट बेडरूममध्ये आराम करायला. आणि जी मेन गोष्ट आपली बनवली होती फेवरेट आपली खायसाठी तर ती आता आणलेली आहे. हे बघा
शेव खीर आणि आमचं महाराज बघा तोंड वगैरे माखवलेला आहे आणि धनश्रीने घेतले भरवायला त्याला आणि मी पण खाणार म्हणजे आता कारण की मी जेवल्यानंतर खाला मोदक आणि केला वगैरे पण खाला तर हिला बोललो बरं जरा नंतरच खाऊ जरा आराम वगैरे आता डायरेक्ट करायला जाऊ त्याच टायमाला घेऊ बरं खायला तर त्याच्यामुळे याची काय म्हणजे याला काजू बदाम ड्रायफ्रूट वाला माणूस आमचा नाही काय काजू बदाम तर चला गाईच आता घेतो खाऊन धनश्रीने पण घेतले मी पण घेतो आता कारण की हीच खीर जाम आवडते ना तीच आम्ही शेवटला ठेवलीवर सर्व खाल्यानंतर तर चला गाईस आपला कसा वाटला सांगा पहिले मोदक भारी होता गाईस मोदक मस्त होता मिनी 2-3 खाल्लं वाटतं 3 आय थिंक 3 खाल्लं वाटतं मिनी मोदक भारी होता मला जाम आवडला मोदक म्हणजे एकदम म्हणजे असा गोड पण नाही ना पुचट पण बोलू शकत पण एकदम मस्त टेस्ट लागली मोदकाची आणि म्हणून मी बोललो का घरातले मोदक 1 वर्षानंतर आज खाल्यात हिने बनवलेलं म्हणजे कारण की आपले गणपतीनं बनले मम्मीने बनवलेलं त्याच्यामुळं ही वर्षभर बनवतच नव्हती कारण की एवढे आमच्या वर्षभर संकष्टी गेली नाही तर दर संकष्टीला मोदक असायचं पण ठीक आहे आतापासून स्टार्ट झालेलं आहे आमचे परत मोदक आता खायला भेटणार नेहमी मोदक म्हणून तर म्हणजे मोदक पण बनवले आणि आज स्वीट डिश पण बनवली खायला मिनी पण खाली नव्हती मिनी फक्त गणपतीत खालते आपल्या रूम मध्ये मावशी राहायची ना त्यावेळी दिलती तर मिनी ते खाल्ली खीर ना हा ही खीर गणपतीत दिलती मग आज बनवली बरं काहीतरी आज गोड पण बनवू एवढ्या वर्षात म्हणजे 1 वर्षातून बरं आज बनवू काहीतरी गोड गोड खायला मग बनवली खीर आमची दोघांची फेवरेट बाबू पण खाते म्हणजे मस्त जेवला नाही आणि आता घातला लोलन खाले पकाय आणि पण 2 मोदक 1 केला आणि आता ही खीर खायला घेतली जेवला म्हणजे थोडासा तो असं नाही का जेवला ना थोडासाच जेवले पण जास्त एक आनंदाने चालू केलंय आले आता त्याला वलपिल चालू झालं त्याचं आता म्हणजे आता झालेलं आहे तर चला गाईज आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सांगितली कशी खाऊन पण बघायचे गाईज आता काय बोलणार बनवले एवढी चला आता काय बोलणार फरमाईश असतं ना एक मी पण गोड नाही जास्त मस्त मी कुठलीच गोष्ट माझी गोड होणारच नाही कारण की कोणी पण खाईल ना तर म्हणजे खाईल असं नाही का बाबा गोड आहे तर आणि मी ना मी तुम्हाला सांगतो काय मी चाय पण पितो मला ऍक्च्युअली सोडाचाच आहे पण दुसरं काय नसतं म्हणून मी चहा पितो तो चहा पण आहे ना मी हिला पूर्ण म्हणजे साखर नाहीच त्या नाही बोललं तरी चालेल तो पुचटच चहा असतं मी हिला कुठल्याच गोष्टीने जास्त साखर टाकायला सांगतच नाही असा विषय आता ही पण बघा ही पण मस्तपैकी बनवली तिने खीर आणि एकदम म्हणजे सायलेंट गोड बोलू शकतो आपण मस्त लागली कुठलीच गोष्ट गोड नाही होत कधीच नाही गुलाबजाम पण बनवले तरी पहिले पप्पा तर गुलाबजाम बनवले ना आपण जशी पाणीपुरी खातो म्हणजे 7-8 8-8 10-10 तसे एक टायमाला गुलाबजाम खायचे म्हणजे तुम्ही विचार करा का कुठलीच गोष्ट गोड नाही बनवती गोड साखर म्हणजे खूप कमी यूज करतो माणूस असं आवडीने म्हणजे नॉर्मल आपल्याला वाटतं ना म्हणजे असं गोडटपणा बोलतो ना आपण फक्त तेवढाच पुरती असं गोड नाहीच म्हणजे तर चला खीर पण खाली आता अजून खायची मला मस्त झाले आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर तर चला बाय बाय